छोट्याशा चार्ज स्पिअरला या गॉसियन स्पिअरनं सर्वीकडनं काय केलेलं आहे, असं एनक्लोज केलेलं आहे. मला सांगा बरं, हा क्लोज्ड एरिया झाला का नाही? झाला. मग आता त्याचा छोटा तुकडा ds घेतलाय ना? हा घेतलाय. मग एरिया ds घेतलेला असेल तर तुम्ही आता तो तुम्हाला माहीत असलेला फॉर्म्युला वापरू शकता. ओके, जिथंपर्यंत आपली कोशिश आहे तिथंपर्यंत यायचं, गॉस थेरमला न वापरता प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला अपंग बनायचं नाही. गॉस थेरम वापरायचं आहे म्हणलं की पटकन गॉस थेरमला आपण वापरण्याचं सर्व करायचं नाही. आपला अगोदर नॉलेज वापर करायचा. जिथं अडथळा आला रे आला तिथं आठवण करायची आहे ना. तुम्हाला असं म्हणतं ना, छोट्या छोट्या गरजेला सुद्धा देवाला बोलवायचं नसतं आहे ना. प्रसंग पडला की देवाला बोलवायचं असतं, मग तेव्हा मदतीला येतो. छोट्या छोट्या गोष्टीला देव येत नाही असं म्हटलं जातं. अगदी तसंच तुम्हाला जोपर्यंत कोशिश, तुमची अगोदर कोशिश करा. तुम्ही जिथं कोशिश संपत चालली तिथं गॉड येतो. तिथं तुम्हाला यश देण्यासाठी गॉड येत असतो. प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर येत असतो. तसं आपले प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. मी एरिया ds घेतलाय. कुठे घेतलाय? पॉईंट Pच्या सभोवताली. का? इथलीच मला इंटेन्सिटी काढायचं आहे ना. म्हणून इथली इंटेन्सिटी काढण्यासाठी ज्या पॉईंटचा इंटेन्सिटी काढायचा त्याच्या सभोवताली छोटा एरिया ds घेतला. कशासाठी घेतला? कारण मला या एरियातून जाणाऱ्या फ्लक्सेसबद्दल माहिती आहे. E ds cos theta. We know that fluxes through area ds drawn around the point P having intensity E. मला या इंटेन्सिटी Eचं सूत्र काढायला जायचं आहे बरं. हां, म्हणून स्वार्थ आपला आहे या इंटेन्सिटीचं सूत्र काढण्यासाठी. मग मी असं मानतो, जर इथं इंटेन्सिटी E असेल तर या एरिया ds मधून जाणाऱ्या फ्लक्सेसचं सूत्र हे आहे, मला माहीत आहे. ओके, चला आता सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा कोणत्या आकाराचा सरफेस एरिया आहे? स्पेरिकल आहे. ही त्याची कोण आहे? रेडियस आहे. मग स्पिअरच्या सरफेसला रेडियस कशी असते? परपेंडिक्युलर असते. मग या दिशेत कोण चाललाय? इंटेन्सिटी चाललाय. मग एरिया व्हेक्टर कसा असतो? या दिशेत असतो. मग एरिया व्हेक्टर आणि इंटेन्सिटी सेम डायरेक्शनमध्ये आहेत ना? हां. मग या दोघातला अँगल किती झाला? 0 झाला. मग cos 0 किती झाला? 1 झाला. आणि म्हणून स्पेरिकल एरिया असल्यामुळं फ्लक्सेस थ्रू ds, फ्लक्सेस थ्रू दिस एरिया ds इक्वल टू किती? E इंटू ds. का? कॉस थिटाची किंमत किती झाली? 1. का? थिटा किती आहे? 0. ओके, म्हणून कॉस थिटाची किंमत 1. थिटा 0 का? कारण हा स्पेरिकल सरफेस असेल तर हा रेडियस वेक्टर त्याला नॉर्मल असतो आणि एरिया परपेंडिक्युलर झाला. एरिया परपेंडिक्युलर म्हणजे एरिया वेक्टर कोइन्साइड झाला. म्हणून इंटेन्सिटी आणि एरिया वेक्टर मधला अँगल हा थिटा 0 झाला. कॉस 0 1 झाला. मग एवढ्या फ्लक्सेस चाल्यात इंटेन्सिटी E असणाऱ्या जागेत एरिया ds घेतला असताना. आता पुढे मग तुम्हाला या पूर्ण गॉसियन सरफेसमधून जाणाऱ्या फ्लक्सेस काढायचे आहेत. हा जर एरिया इथं घेतला असता तर तो सुद्धा एवढ्याच अंतरावर, हा एरिया इथं घेतला असता तर तो सुद्धा तेवढ्याच अंतरावर, हा एरिया इथं घेतला असता तर तो सुद्धा इकडे, तो सुद्धा इकडे, तो सुद्धा इथं घेतला असता तर तेवढ्याच अंतरावर. मग सांगा बरं, इथल्या जाणाऱ्या फ्लक्सेस एवढ्या आहेत, इथल्या पण तेवढ्याच, इथल्या पण तेवढ्याच, सर्व ds मधून जाणाऱ्या फ्लक्सेस जर काढायचे असतील तर टोटल फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्पियर क्लोज्ड एरिया, त्यालाच आपण गॉसियन स्पियर म्हणायचं. गॉसियन स्पियर. सांगा बरं विद्यार्थ्यांनो, गॉसियन स्पियर मधून जाणाऱ्या फ्लक्सेस काढण्यासाठी याचं मला इंटिग्रेशन घ्यावं लागेल का समेशन? तर बघा, इथं एरिया ds घेतला, याच्यातून जाणाऱ्या फ्लक्सेस तेवढ्याच, इथं पण तेवढाच एरिया घेतलात आहे ना, तो सुद्धा अंतर तेच. मग इथं पण इंटेन्सिटी तेवढीच राहणार आहे, कारण याच्यापासून समान अंतरावर आहेत ना सर्व पॉईंट. म्हणून एखाद्या चार्ज बॉडीपासून समान अंतरावर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचा इंटेन्सिटी सारख्याच मॅग्निट्यूडचा असतो. मग इथं इंटेन्सिटी सेम,
एरिया सेम, इंटेन्सिटी सेम, एरिया सेम. तर प्रत्येक ठिकाणातून जाणाऱ्या फ्लक्सेस सुद्धा सारख्याच. मग टोटल करण्यासाठी मी याचं काय घेणार, इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन ऑफ ई इंटू डी एस. ओके बेटा. मग एवढ्या फ्लक्सेस कुणातून चाललेत, गॉसियन स्पिअरमधून. मग प्रत्येक ठिकाणी इंटेन्सिटी कशी आहे, सारखीच आहे. मग सारखी असेल तर कुठे घेणार, बाहेर. मग इंटिग्रेशनमध्ये कोण आलं, एरिया डी एस. मग इथला एरिया डी एस, इथला एरिया डी एस, इथला एरिया डी एस. प्रत्येक डी एस डी एस डी एस एरियाची जर बेरीज केलात तर अख्खा कुणाचा एरिया येतो, स्पिअरचा. किती रेडियस आहे त्या स्पिअरची, छोटा आर रेडियस आहे. मग त्या स्पिअरचं नाव काय, गॉसियन स्पिअर. म्हणून इंटिग्रेशन ऑफ एरिया डी एस म्हणजेच सरफेस एरिया ऑफ गॉसियन स्पिअर. आणि म्हणून इंटेन्सिटी ई इंटू किती असतो सरफेस एरिया ऑफ गॉसियन स्पिअर, 4 पाय आर स्क्वेअर. इथंपर्यंत आलोत, धडपड धडपड करत करत इथंपर्यंत आलोत, आपलं नॉलेज वापरत आलोत. इथं आल्यानंतर त्या गॉसियन अख्ख्या पूर्ण गॉसियन स्पिअरमधून जाणाऱ्या फ्लक्सेस इथंपर्यंत आलेलं सूत्र आहे. पण आपल्या हाताला आणखी काही लागलंच नाही. आपलं इंटेन्शन काय आहे, इंटेन्सिटी ईचं सूत्र काढणं माझी गरज आहे. माझ्याकडे काय माहिती आहे, आर रेडियसच्या स्पिअरवर मी क्यू चार्ज दिलाय, बस एवढंच माहीत आहे. आर रेडियसच्या स्पिअरवर मी क्यू चार्ज ठेवलेला आहे आणि त्याच्या सेंटरपासून आर अंतरावरचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मला मोजायचं आहे, बस. म्हणजे तुम्हाला कॅपिटल क्यू माहीत आहे, कॅपिटल आर माहीत आहे आणि टोटल चार्ज माहीत आहे. ओके. आणि डिस्टन्स कुठलं डिस्टन्सवरचं काढायचं आहे ते माहीत आहे. मग चला बाळांनो, मग इथंपर्यंत आलात. आता थांबलो, प्रयत्न सर्व संपले. आवाज, गॉस जी आ जाओ, गॉड आ जाओ, गॉस आ जाओ. मग आता गॉस म्हणतो, भक्त मला जर तुला वापरायचं असेल तर माझ्या 3 कंडिशन तुला माहीत आहेत. कुठल्या कंडिशन, तू मांडलेला एरिया क्लोज्ड असला पाहिजे. दुसरी कंडिशन, ओके, त्याचा छोटा तुकडा डी एस मांडलाय का तू, हां. तिसरी कंडिशन, तू घेतलेल्या एरियानं एनक्लोज केलेले चार्जेस तुला माहीत आहेत का, हां. मग या 3 जर प्रश्नाचे उत्तर हा असतील तर मग गॉस थेरम वापरा. चला, पहिला प्रश्न, तुम्ही मांडलेला एरिया क्लोज्ड आहे का, हा गॉसियन स्पिअर हा तुमचा क्लोज्ड आहे का, आहे. चला, हो, उत्तर आलं हो. दुसरा, त्याचा छोटा तुकडा डी एस मांडलाय का तुम्ही, यस मांडलाय. त्याच्यानंतर त्या तुम्ही मांडलेल्या एरियानं क्लोज केलेले चार्जेस तुम्हाला माहीत आहेत का, सांगा बरं. या गॉसियन स्पिअरनं किती चार्जेस एनक्लोज केलेत, सर्वच्या सर्व चार्जला एनक्लोज केले सर्व बाजूनं. मग किती चार्ज दिलेत, क्यू चार्जेस दिलेत. मग सांगा या गॉसियन स्पिअरनं किती चार्जला एनक्लोज केलंय, या प्रश्नाचं उत्तर आहे कॅपिटल क्यू. मग आता सांगा, आता यूज करा अकॉर्डिंग टू गॉसेस थेरम. अकॉर्डिंग टू गॉसेस थेरम, गॉस लॉ म्हणा किंवा गॉसेस थेरम म्हणा. गॉस लॉ नुसार काय करणार तुम्ही, फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्पिअर इज इक्वल टू 1/ε0 टाइम टोटल चार्जेस किती एनक्लोज केलेत हा म्हणालात, किती, कॅपिटल क्यू. हे आहे 3 नंबरचं इक्वेशन. इक्वेशन 2ची लेफ्ट हँड साईड फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्पिअर. इक्वेशन 3 नंबरची लेफ्ट हँड साईड फ्लक्सेस थ्रू गॉसियन स्पिअर. लेफ्ट हँड साईड समान असतील तर राईट हँड साईड समान. दोघांना इक्वेट करा. काय मिळालं, ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. मिल गया जो चाहिए, इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वायर. ये तो है के 1/4 पाई एप्सिलॉन के, है ना, कूलम कांस्टेंट के. तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी ई को हम लिख सकते हैं के क्यू डिवाइडेड बाय आर स्क्वायर. तो ये तो हमारे लिए पॉइंट चार्ज बन गया ना.
ये स्पीयर है, चार्ज स्पीयर है, मगर फार्मूला जस्ट लाइक पॉइंट चार्ज के जैसा आ गया। तो इसीलिए हम दोबारा बोलते हैं कोई भी चार्ज स्पीयर, कोई भी चार्ज स्पीयर पॉइंट चार्ज के जैसा बिहेव करेगा। इसीलिए हम दोबारा और एक बार कहते हैं कि ये चार्जेस चाहे वो सरफेस पे क्यों ना हो, मगर सबका कंसंट्रेशन कहाँ है? सेंटर पे है। तो सब चार्जेस सरफेस के ऊपर है, मगर सबका कंसंट्रेशन सेंटर पे है, इसीलिए पॉइंट चार्ज बोलते हैं। चार्ज स्फीयर को पॉइंट चार्ज माना जाता है। तो इसीलिए मैं दोबारा बोलता हूं, पॉइंट चार्ज या चार्ज स्फीयर क्या होता है? तो पॉइंट चार्ज ऐसा होता है कि वो कॉन्सेंट्रेटेड एट अ पॉइंट। इसका मतलब ऐसा नहीं है कि सिर्फ वो पॉइंट पे रहना, वो रहते हैं कहाँ? स्फीयर के सरफेस के ऊपर, मगर उसका ध्यान किधर है? ध्यान किधर है? ध्यान इधर है, सेंटर के तरफ। आपण म्हणतो ना, घार उडते आकाशी चित्त तिचं पिल्ल्यापाशी, अगदी तसंच जरी हे सरफेसवर असतील चार्जेस, पण त्यांचा सर्वांचा कॉन्सन्ट्रेशन कुठं असतं? सेंटर ऑफ द स्फीयर असतं। म्हणून तर अंतर हा आपण सेंटर पासून मानायचं असतं। जसं तुम्हाला माहित आहे, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा एखाद्या मासला कुठेपर्यंत ओढत घेऊन जातो, कुठेपर्यंत ओढत घेऊन जातं? जोपर्यंत सेंटर पोहोचत नाही तिथपर्यंत। म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा सेंट्रल पर्यंतचं असतं। डिस्टन्स कधी भी सरफेस ऑफ अर्थ पासून घ्यायचं नसतं, तर डिस्टन्स त्याच्या सेंटर पासून घ्यायचं असतं। कारण बघा ना, दूरवर वस्तू असेल तर सरफेस पर्यंत ओढतं। समजा ती वस्तू पाण्यात पडली तर पाण्यात आतमध्ये पण घेऊन जातं, आतमध्ये पण घेऊन जातं। समजा ते पाणी त्या सेंटर पर्यंत असतं, आता लावा वगैरे नसता असं आपण कल्पना करू। समजा असं छिद्र असतं सरफेस पासून, तर त्यानं कुठेपर्यंत ओढलं असतं? पृथ्वीनं सेंटर पर्यंत ओढलं असतं। म्हणून हा जो फील्ड आहे त्याची जी ओरिजिन आहे ते सरफेस नाही, त्याची ओरिजिन सेंटर आहे। म्हणून चार्ज स्फीयर हा आपल्यासाठी पॉइंट चार्ज जसं असतं, म्हणून पॉइंट चार्जनं तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड जसं आहे तसंच बनलं। म्हणून बाहेरच्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड किती आहे असं जर विचारलं तर KQ/R² सांगायचं। ओके बाळांनो, तर एखाद्या कंडक्टिंग हॉलो स्फीयरनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या पॉइंटचं? बाह्य पॉइंटचं किती असतं? तर KQ/R² असतं। चला मग आता याच्यावर बघा ना, कसे कसे प्रश्न विचारतात विचारणारा। कसं विचारतो बघा। समजा विद्यार्थ्यांनो, हा चार्ज स्फीयर आहे, बघा क्वेश्चन कसे असतात। हा चार्ज स्फीयर आहे, याच्यावर चार्जेस Q दिला होतात, हो, आणि इथला पॉइंटचा इंटेन्सिटी तुम्ही सांगितलात किती? R अंतरावर जर पॉइंट असेल, बाहेरचा असेल, तर E=KQ/R²। आता विचारणारा प्रश्न विचारतो, समजा मी इथं 10 मायक्रोकुलम चार्ज आणला। कुठून आणला? इन्फिनिटी पासून 10 मायक्रोकुलम चार्ज आणला होता, टेस्ट चार्ज। तर मला इंटेन्सिटी एवढी मिळाली। समजा इथं 50 मायक्रोकुलम चार्ज आणला असेल, तर इथं इंटेन्सिटी किती मिळेल? बघा, मी कुणाला बदलतोय? टेस्ट चार्जला, Q0ला बदलतोय। कुठून आणलं? इन्फिनिटी पासून। कुठं आणलं? या पॉइंटला। कशासाठी आणलं? फील्ड मोजण्यासाठी आणणार ना। म्हणून अनुभव घ्यायचा असेल, इथं फील्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे, तर मला टेस्ट चार्जला आणावं लागतं। इथं ठेवल्याबरोबर यानी जर जोर का धक्का दिया तो हम बोलते थे यहाँ स्ट्रॉन्ग फील्ड है, धीरे से लगा दिया तो हम बोलते वीक फील्ड है। टेस्ट चार्ज के ऊपर लगे हुए फोर्स के अकॉर्डिंग हम बता रहे हैं इंटेंसिटी के बारे में इंफॉर्मेशन। म्हणून विद्यार्थ्यांनो, इंटेंसिटी E डिफाइन करण्यासाठी टेस्ट चार्जवरचा फोर्स जरी डिपेंड असेल, परंतु टेस्ट चार्जवर डिपेंड नसतं, कारण इंटेंसिटीमध्ये Q0 कुठं आहे का सांगा बरं? नाही। म्हणून बाहेरील पॉइंटला फील्ड इंटेन्सिटी नॉट डिपेंड अपॉन टेस्ट चार्ज। एवढंच नाही, बाहेरील पॉइंटचा फील्ड इंटेन्सिटी डिपेंड अपॉन डिस्टन्स।
आर इन्व्हर्स स्क्वेअर लॉनुसार बदलते, सोर्स चार्जच्या वर डिपेंड आहे, सोर्स चार्जच्या मॅग्निट्यूडवर डिपेंड आहे, नॉट डिपेंड अपॉन टेस्ट चार्ज. टेस्टिंगसाठी आणलेल्या चार्जवर डिपेंड नाही. 10 मायक्रोकुलम चार्ज जरी आणला तर तेवढंच, 50 मायक्रोकुलम चार्ज जरी आणला असतं तर तेवढंच. का? याचा निर्माता कोण आहे? हा आहे ना. साधं उत्तर आहे. आई आपल्या घरी आपल्यासाठी काय खाद्यपदार्थ बनवते, आपल्यासाठी आई जेवण बनवते आणि तिला माहीत असतं आपल्या पिल्ल्याचं जेवणाची पोट किती आहे, किती भूक आहे, त्यानुसार तो अन्न तयार करून ठेवते, तुमच्यासाठी जेवण तयार करून ठेवते. ओके, अचानक तुमच्यासोबत काय झालं, तुम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि मग आईनं नॉर्मली जेवढं पाहिजे तेवढं तयार करून ठेवलं आणि मग आईनं दुसऱ्यांना सुद्धा वाटप करून दिलं. आता अन्न उरतंय म्हणून. समजा तुम्ही इतकी प्रचंड भूक लागलेली आहे, आज काय झालं, तुम्ही जास्त काम केलं असेल, जास्त एनर्जी लॉस झाली असेल, आलात घरी. मला सांगा, त्या खाण्याच्या पदार्थाला बनवणारी आई आहे. ओके, आणि तुम्ही त्याला खाण्यासाठी येत आहात. आज तुमची भूक कमी आहे का जास्त आहे त्याच्यानुसार ते अन्न बदलणार आहे का? नाही. तुमची भूक लागलेली आहे म्हणून त्या प्लेटमध्ये किंवा त्या दुरडीमधल्या भाकरी जास्त होणार आहेत का? दुरडीमधल्या पोळ्या जास्त होणार आहेत का? नाही. मला खाणारा खूप भुकेलेला आहे म्हणून मी वाढते, जास्त अन्न होतो, असं झाले का? कधी होत नाही आहे. किंवा आज कमी भूक आहे म्हणून कमी झाले का? नाही. जे निर्मात्याच्या मनात आहे ते तयार करू शकतं. त्या दुरडीतल्या पोळ्या जास्त करणं का कमी करणं हे आईच्या मनावर असतं. निर्माता कोण आहे? आई आहे. तसं इथं या ठिकाणी निर्माता कोण आहे? हा चार्जड बॉडी आहे, चार्जड स्पियर आहे, त्याच्यावरचे चार्जेस आहेत. म्हणून इथं फील्ड इंटेन्सिटी निर्माण करणारा हा सोर्स चार्ज आहे, सोर्स चार्ज म्हणायचा. जो फील्डचा निर्माता आहे त्याला सोर्स चार्ज म्हणायचा आणि ज्याच्या साह्यानं तुम्ही मोजताय त्याला टेस्ट चार्ज म्हणायचं. म्हणून सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज कशा पद्धतीने तयार करतात, कसा रोल असतो ते सांगत आहे. मला सांगा, इंटेन्सिटी आउटसाइड द चार्जड स्पियर डिपेंड अपॉन सोर्स चार्ज Q on that charged sphere depends upon distance from the center of the charged sphere. तिसरं, डिपेंड अपॉन मीडियम सराउंडिंग द चार्जड स्पियर. माध्यम जर वेगळा असेल तर इंटेन्सिटी बदलू शकते. का? हा आहे ना एप्सिलॉन नॉट बदलतोय, 1/4πε0 के बदलतो ना. म्हणून आल्सो डिपेंड अपॉन द इंटेन्सिटी इज आल्सो डिपेंड अपॉन सिस्टीम ऑफ मेजरमेंट. कारण या 1/4πε0 ची किंमत काय असते? 1 असते CGS सिस्टीममध्ये. म्हणून फील्ड आउटसाइड द चार्जड स्पियर डिपेंड्स अपॉन मीडियम, डिपेंड्स अपॉन सिस्टीम ऑफ मेजरमेंट, डिपेंड्स अपॉन सोर्स चार्जेस, डिपेंड्स अपॉन डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द चार्जड स्पियर. ओके, आता बघा, नॉट डिपेंड अपॉन कुणावर डिपेंड नाही ते पण सांगता आलं पाहिजे. समजा तुम्हाला असं विचारतात, मग असं विचारलं पद्धतीनं, सांगा बरं 10 मायक्रोकुलम आणलं होतं तर इंटेन्सिटी X मिळाली, तर 50 मायक्रोकुलम असेल तर इंटेन्सिटी त्याच्यापेक्षा जास्त मिळेल का कमी मिळेल का? तेवढीच मिळेल. उत्तर तेवढीच मिळेल. कारण हे माहीत असलं पाहिजे, इंटेन्सिटी ॲट अ गिवन पॉईंट नेवर डिपेंड अपॉन द टेस्ट चार्ज. चला, आता असाच एक दुसरा प्रश्न विचारतो बघा. या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला बनवता आले पाहिजेत आणि मी जसं इथं तयार करतोय क्वेश्चन तसं तुम्हाला प्रत्येकाबद्दल बनवता आलं पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हर व्हायचं नाही, प्रॉब्लेम मेकर व्हा. प्रॉब्लेम बनवणारा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा होतो बाळांनो. आणि म्हणून आता प्रॉब्लेम बनवतोय मी. जसं मी बनवते तसं तुम्हाला बनवता आलं पाहिजे प्रत्येकाबद्दल. या विद्यार्थ्यांनो, समजा या चार्जड स्पियरची रेडियस कॅपिटल R आहे ना? हां, मग समजा मी काय केलं, याची रेडियस मी 2 सेंटीमीटर घेतली, रेडियस 2 सेंटीमीटर घेतली, याच्यावर चार्ज 10 मायक्रोकुलम ठेवला. ओके, बघा आता, मग 8 सेंटीमीटरवर, याच्यापासून 8 सेंटीमीटरवर मला इंटेन्सिटी मिळाली 100 न्यूटन पर कुलम. एक उदाहरण घ्यायला लागलो मी. आता प्रश्न विचारतोय बघा, 10 मायक्रोकुलम चार्जड स्पियरनं 2 सेंटीमीटरवाल्या रेडियसच्या चार्जड स्पियरनं 8 सेंटीमीटरवर फील्ड इंटेन्सिटी एवढी तयार केली. तर आता माझा प्रश्न आहे, समजा मी या चार्जड स्पियरची जर रेडियस डबल केली असती तर
म्हणजेच याची रेडियस 4 सेंटीमीटर केली तर इथला इंटेन्सिटी काय होईल? म्हणजे चार्जड बॉडीचा, चार्जड स्पिअरचा साईज वाढवतोय मी, चार्जड स्पिअरचा साईज कमी करू शकतोय, म्हणून त्याची रेडियस मी डबल केली. असं म्हणण्याऐवजी प्रश्न असा पण विचारू शकलो असतो, याची रेडियस हाफ केली, 1 सेंटीमीटर केली, तर या ठिकाणचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये बदल होईल का? तर या प्रश्नाचं पण उत्तर ना. या प्रश्नाचं पण उत्तर नाही. जोपर्यंत तुमचा हा पॉइंट या चार्जड स्पिअरच्या बाहेर असेल तोपर्यंत नाच असणार आहे. समजा तुम्ही याची रेडियस 2 पासून 12 केलं असतं, 10 केलं असतं, तर तुमचा हा पॉइंट कुठं आला? आता आत, या स्पिअरच्या आत गेला तुमचा पॉइंट. मग मी सध्या जो फॉर्म्युला काढलाय हा फॉर्म्युला कुठल्या पॉइंटसाठी आहे? त्या चार्जड स्पिअरच्या बाहेरील पॉइंटसाठी आहे. ओके बाळांनो, मग आता मला सांगा, इट नॉट डिपेंड अपॉन डायमेन्शन्स ऑफ चार्जड स्पिअर, म्हणजे फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द चार्जड स्पिअर इज इंडिपेंडंट ऑन कुणावर? साइज ऑफ चार्जड स्पिअर. ओके, दुसरं इंडिपेंडंट ऑन टेस्ट चार्ज. आणखी तिसरं, इट इज नॉट डिपेंड अपॉन नेचर ऑफ दिस स्पिअर, आयदर इट इज हॉलो या सॉलिड. तो सॉलिड आहे का हॉलो आहे त्याच्यावर डिपेंड नाही. एवढंच नाही, तो मेटलचा आहे, कंडक्टरचा आहे का इन्सुलेटरचा आहे त्याच्याशी काही संबंध नाही. बघा ना काय सांगतो, क्यू दिलेले चार्जेस, आर डिस्टन्स. ओके, मग हा चार्जड स्पिअर मेटलचा आहे तर याच्यातलं कोणी बदलणार आहे का? नाही बदलणार, कारण तुमचा पॉइंट कुठे आहे? बाहेर आहे. ओके, हा नॉन मेटलचा आहे, कोणी यापैकी कोणी बदलणार आहे का? नाही बदलणार, कारण तुमचा पॉइंट बाहेरचा आहे. ओके, हा जर हॉलो असेल, हॉलो असला म्हणून याच्यातलं कोणी बदलणार आहे का? नाही बदलणार. सॉलिड असल्यामुळे याच्यातलं काही बदलणार आहे का? नाही. म्हणून या चौघांसाठीही बाहेरच्या पॉइंटला इंटेन्सिटीचं सूत्र हेच. क्लिअर? म्हणून सेम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर्म्युला इज युज्ड फॉर आयदर ऑफ दीज 4: कंडक्टिंग हॉलो, कंडक्टिंग सॉलिड, नॉन कंडक्टिंग हॉलो, नॉन कंडक्टिंग सॉलिड. म्हणून बॉडी हा चार्जड स्पिअर हा तुमचा कुठल्याही प्रकारचा असू द्या, हो, कंडक्टिंग हॉलो असू द्या, कंडक्टिंग सॉलिड असू द्या, नॉन कंडक्टिंग हॉलो असू द्या, नॉन कंडक्टिंग सॉलिड असू द्या, जोपर्यंत हा तुमचा पॉइंट कुणाच्या बाहेर, त्या स्पिअरच्या बाहेर असेल तोपर्यंत फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला हाच वापरायचा, KQ डिवायडेड बाय R², इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ डिस्टन्स. आता ग्राफिकल व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी विथ डिस्टन्स काढायचं आहे. हाऊ डज इंटेन्सिटी व्हॅरीज विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स R? डिस्टन्स R जसा जसा तुमचा वाढत चाललाय तसं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये कसा बदल होतोय? डिस्टन्स R 0 आहे, डिस्टन्स R 0 आहे, म्हणजे तुम्ही कुठे गेलात? सेंटरला. मी आता सध्या सेंटरच्या फील्डबद्दल बोलणार का? नाही, कारण तुमचा हा फॉर्म्युला मधल्यासाठी वापरणार का? नाही. काही विद्यार्थी असं म्हणतात, हो, चुकीचं गैरसमज तयार करतात. काही लोकांमध्ये असं कन्फ्युजन करण्याचा काय प्रयत्न केला जातो. कसं बघा, हा फॉर्म्युला कुणासाठी आहे? इंटेन्सिटी. दिशाभूल बघा ना असं करतात. हा फॉर्म्युला कुणासाठी आहे? इंटेन्सिटीसाठी. कोण बनवलेल्या? चार्जड स्पिअरनं. कुठल्या पॉईंटला? बाहेरच्या. ओके, असं म्हणत नाहीत ते, फक्त बाहेरच्या असं सांगितलं की एक्सपोज झालं ना, ते फक्त असं म्हणतात हे इंटेन्सिटी या पॉईंटची आहे का? नाही आहे. मग आता सांग, मी जर समजा सेंटरला गेलो, असं बघा ना, मी जर समजा सेंटरला गेलो तर तुमचा R किती झाला? हा पॉइंट मी सेंटरला घेऊन गेला तर हा R किती झाला? 0. मग R जर 0 झाला तर एनिथिंग अपॉन 0 काय असतं? इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ तिथलं इंटेन्सिटी किती झालं सेंटरचं? इन्फिनिटी. असा गैरसमज होतो. पण मी
आत गेलोच नाही. हा जो फॉर्म्युला वापरायचा आहे इट इज ओनली अँड ओनली फॉर एक्सटर्नल पॉइंट्स. जोपर्यंत तुम्ही चार्जड सरफेसच्या बाहेर आहात, बाहेर हा शब्द वापरतोय, ऑन द सरफेस सुद्धा बोलत नाही सध्या. म्हणून हा फॉर्म्युला काढला आपण, ठीक आहे, वापरण्यासाठी कॉमन सेन्स बनले पाहिजेत आणि हे कॉमन सेन्स तुमच्यात बनवायला लागलो मी बाळांनो. म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्ही कुठेही चुकीच्या ठिकाणी वापरायचा नाही. जोपर्यंत तुम्ही बाहेर आहात कुणाच्या चार्ज बॉडीच्या तोपर्यंत. मग कुठल्याही प्रकारचा असू द्या हो तुमचा कंडक्टर स्पियर, तो कंडक्टिंग असो की नॉन कंडक्टिंग असो, हॉलो असो की सॉलिड असो, चौघांसाठीही सेम फॉर्म्युला. ओके, मग आता सांगा, मग माझ्या या डिस्टन्सची सुरुवात मी कुठून करणार, हा प्रश्न आहे ना. इथं प्रश्न उद्भवला ना. म्हणून या डिस्टन्सची सुरुवात मी करत असताना आर हा कुणापेक्षा मोठा आहे, रेडियस ऑफ द चार्ज स्पियरपेक्षा मोठा आहे. म्हणून मी सरफेसच्या पुढेच जाणार. ओके, इथंपर्यंत. इथं आर 0 आहे. ओके, इथं आर इक्वल टू कॅपिटल आर आहे. मग तुमचा आर याच्या पुढचाच आहे. मग या पुढच्यासाठी मग सरफेसवर काहीतरी इंटेन्सिटी असेल आणि इन्व्हर्स स्क्वेअर लॉनुसार हे बदलत चाललेलं आहे. म्हणून E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हे आहे ग्राफिकल व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी ॲट द पॉइंट आउटसाइड द चार्ज स्पियरचं ग्राफिकल व्हेरिएशन. म्हणून ग्राफवर सुद्धा काही वेळेस क्वेश्चन आलेले असतात बाळांनो. इंटेन्सिटी ॲट द आउटसाइड ऑफ द चार्ज स्पियर, याचा सुरुवात होते सरफेसच्या पुढूनच. ओके, आता आपण सरफेसवरचा फील्ड इंटेन्सिटी आपण डिफाईन करू शकतो इथून. समजा तुमचा हा पॉइंट, हा तुमचा पॉइंट P कुठं असेल, सरफेसवर असला तर तुम्ही काय करणार, याच स्पियरला गॉसियन कन्सिडर करणार. याच स्पियरला गॉसियन कन्सिडर करणार आणि मग गॉसियन कन्सिडर केलात, अगदी जवळचा घ्यायचा, म्हणजेच आर जवळपास आर आहे, म्हणजे थोडंसं बाजूला बाहेरून घ्यायचा, म्हणजेच हा क्लोजर असला पाहिजे ना. म्हणून क्लोज्ड एरिया पण अतिशय जवळचा घ्यायचा. आर इज टेन्स टू आर. आर हा खूप खूप जवळ आहे आरच्या. मग तेव्हा आता हा गॉसियन एरिया म्हणजेच रेडियस किती झाली आर, म्हणजे आर टेन्स टू काय घ्यायचा, कॅपिटल आर. म्हणजे फक्त कॅपिटल आर ला स्मॉल आरच्या जागी लिहा. मग काय होईल सूत्र, मग ऑन द सरफेस. ठीक आहे, दुसरी केस आहे बाळांनो. हे पहिली केस इनसाइड, हे इनसाइड म्हणजे सॉरी आउटसाइड झालं. आता ऑन द सरफेस इथूनच निघतं म्हणून ऑन द सरफेस पण निपटून टाकतो. ऑन द सरफेस साठी आर इक्वल टू कॅपिटल आर घ्यायचं. आर इक्वल टू कॅपिटल आर ठेवलात तर इंटेन्सिटी ऑन द सरफेस एस फॉर सरफेस इक्वल टू KQ डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता मात्र सरफेसवरचा इंटेन्सिटी डिस्टन्सवर डिपेंड आहे, डायमेन्शन्स ऑफ द चार्ज स्पियर डिपेंड आहे. जर तुमच्या या चार्ज बॉडीचा साईज वाढला तर रेडियस पण वाढली, त्या स्पियरचा साईज वाढला, रेडियस वाढला आणि तुमचा पॉईंट सरफेसवरच आहे, म्हणजे तुमचा पॉईंट सुद्धा पुढे गेला ना. म्हणजे तुमचा पॉईंट रेडियस वाढल्यानंतर तुम्ही सरफेसवरच्या इंटेन्सिटीचं सूत्र सांगताय ना, मग तुमचा पॉईंट पण रिप्लेस झाला ना. कसं बघा, हे बघा, तुमचा पॉईंट इथं होता, हा आर असताना तुम्ही मोठा एरिया घेतलात, असा घेतलात, तुमचा पॉईंट ऑटोमॅटिक इथं गेला ना, सरफेसवरच चालत ना तुम्ही. जसं तुम्ही रेडियस बदलला तसं तुमचा पॉईंटची पोझिशन पण बदलते, म्हणून आर बदलतो. आणि याचाच अर्थ सरफेसवरच्या इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, सरफेसवरच्या इंटेन्सिटीचं मॅग्निट्यूड डिपेंड आहे कशावर, डायमेन्शन्स ऑफ चार्ज बॉडीवर. म्हणून चार्ज स्पियरच्या डायमेन्शन्सवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिपेंड आहे. म्हणून कोणती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिपेंड नाही हे पण काळजीपूर्वक लक्षात ठेवा, आणि कोणती इंटेन्सिटी डिपेंड आहे ते पण काळजीपूर्वक लक्षात ठेवा. जर तुमचा पॉइंट ऑन द सरफेस असेल तर इंटेन्सिटी डिपेंड आहे.
जर तुमचा पॉईंट हा इंटेन्सिटी ज्या ठिकाणचा काढायचा तो पॉईंट जर बाहेरचा असेल तर नॉट डिपेंड अपॉन डायमेन्शन्स ऑफ द चार्जड बॉडी. म्हणून सरफेससाठी सूत्र तयार झाले. आता जाऊया मग सरफेसवर इंटेन्सिटी मॅक्झिमम असते का मिनिमम असते. तर बघा आरची किंमत कमीत कमी कॅपिटल आर झाला. म्हणजेच याच्या तुलनेत इकडनं जर विचार केलात तर बाहेरून जसं जसं तुम्ही जवळ येऊ लागलात त्या चार्जड स्पिअरच्या बाहेरून जवळ येऊ लागलात म्हणजे इकडनं चाललात तुम्ही तर इंटेन्सिटी काय होत चालली मॅक्झिमम झाली. कुठं? ऑन द सरफेस. आणि मग ऑन द सरफेसचा इंटेन्सिटी किती असतो? KQ डिवायडेड बाय R². दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द इंटेन्सिटी ऑन द सरफेस. मग चला आता प्रश्न पुढचा. मग सांगा बरं, तुमचा स्पिअर कंडक्टरचा असला तर याच्यापैकी कोणी बदलला असता का? नाही. तुमचा स्पिअर इन्सुलेटरचा असता तर काही बदलला असता का? नाही. तुमचा स्पिअर हॉलो असल्यामुळे यापैकी काही कोणी बदलला असता का? नाही. तुमचा स्पिअर सॉलिड असल्यामुळे त्यातला कोणी बदलला असता का? नाही. म्हणून हाच फॉर्म्युला त्या चौघांसाठीही लागू पडतो. चार्ज स्पिअर तुमचा कंडक्टिंग असो, नॉन कंडक्टिंग असो, कंडक्टिंग हॉलो असो, कंडक्टिंग सॉलिड असो, नॉन कंडक्टिंग हॉलो असो, नॉन कंडक्टिंग सॉलिड असो, या सर्वांसाठीच सरफेसवरच्या पॉईंटचा इंटेन्सिटीचं फॉर्म्युला मात्र बदलणार नाही. पण लक्षात असू द्या बाळांनो, हा डिस्टन्स नसून त्याची रेडियस असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे त्याचं ग्राफिकल व्हेरिएशन हा आहे सरफेसपासून पुढचं. ओके. मग चला सरफेसपासून पुढच्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बनवत असताना थोडीशी तुलना करतो. ग्रॅव्हिटेशन नावाचा संकल्पना मेकॅनिक्समध्ये सांगितलं असेल तुम्हाला. ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी स्मॉल जी ने डिनोट करतो आपण. फील्ड इंटेन्सिटी हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सांगत असतो. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि आउटसाइड द सरफेस ऑफ द अर्थ जशी बदलते तशीच ही बदलतो. म्हणून आता मी त्याला याच्यात आणतो. आता ज्या पद्धतीनं हा अर्थ आहे बाळांनो, हा अर्थ समजून घ्या, हा अर्थ आहे. ओके. हा अर्थ आहे, ही त्याची रेडियस आहे, हा त्याचा सेंटर आहे, अर्थचा सेंटर, आणि हा सरफेस आहे. ओके. आपण सरफेसपासून दुरून येत आहोत. तर दुरून येत असाल तर इथलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ जी आहे, GM डिवायडेड बाय R² असतं बाळांनो. म्हणून जसं जसं आर कमी कमी होत चालला तसं तसं हे वाढत जाणार आणि सरफेसवर मात्र कॅपिटल R² येणार. म्हणून जसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे किंवा जसं हे सॉलिड असो की नॉन कंडक्टिंग असो, हॉलो असो की कंडक्टिंग असो, कुठल्याही प्रकारचा चार्जड स्पिअरनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड, सरफेसपासून बाहेरचं इलेक्ट्रिक फील्ड हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड सारखं असतं. तिथं सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फील्ड हे इन्व्हर्स स्क्वेअर लॉनुसार बदलत इन्फिनिटीला गेल्यानंतर शून्य होतं. बघा, जसं आपण जवळ आलोय ना तसं दूर पण जाऊया ना. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फील्ड सारखंच फील्ड बनवतं कोण? चार्जड स्पिअर. जसं ग्रॅव्हिटेशनल फील्ड जास्तीत जास्त